वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे। मोर्चाच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून अंमलबजावणीत त्रुटी राहू नये यासाठी मंत्रिस्तरावर सातत्यानं पाठपुरावा करण्याचं आश्वासनही दिल्याचं या शिष्टमंडळानं सांगितलं। किसान सभेच्या राज्य नेतृत्वाशी आणि मुख्य म्हणजे खर्डी इथं जमलेल्या आंदोलन कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शिष्टमंडळानं दिली आहे। उद्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आंदोलकांना संबोधित करतील। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत वनाधिकार कायद्याच्या अंतर्गत दावे केलेल्या सर्व दावेदारांच्या वनहक्क दाव्यांची पुन्हा तपासणी करण्याचं तसंच वनजमिनीची पाहणी करून सर्व शासकीय योजनांचा लाभ वनजमीन धारकांना देण्याचं आश्वासन देण्यात आलं। तसंच पेसा अंतर्गत पदं 50% मर्यादेत भरण्याचे न्यायालयाचे आदेश असून त्याची तातडीनं अंमलबजावणी करत आदिवासी विभागात पेसा भरती करण्यासह अन्य मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी दिली। त्यापूर्वी या मोर्चाच्या शिष्टमंडळानं मुंबईत मंत्र्यांच्या शक्ती प्रदत्त समितीची भेट घेतली। तापमान अंश सेल्सिअसमध्ये